महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची तशी योजना दिसते आहे की सरकारी कर्मचाऱ्यांना पगार नाही, बोनस नाही, पोलिसांना पगार होणार नाहीत, शिक्षकांचे पगार होणार नाहीत, अंगणवाडी सेविकांचे पगार होणार नाहीत. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींच्या राजकीय खेळामध्ये उर्वरित महाराष्ट्राचा जो वर्ग आहे त्यांची दिवाळी अंधारात जाण्याची भीती आम्हाला वाटते आहे. कारण या सरकारला कोणतेही नीती आणि दिशा नाही, धोरण नाही. सर, जागा वाटपासंदर्भात आज देखील चर्चा होणार आहे, अंतिम टप्पा आज पार पडणार असं कळते. बरं. आणि इनकमिंग देखील मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे. शिवसेनेमध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग येत आहे, मोठ्या प्रमाणात. काल आपण पाहिलं असेल डोंबिवलीतले तरुण कार्यकर्ते जे एका विशिष्ट परिस्थितीत मिंदे गटात गेले, दीपेश म्हात्रे, ते पुन्हा त्यांच्या कार्यकर्त्यांसह इथे आले. मी काल जळगाव धुळे भागामध्ये होतो, मालेगावला होतो, नाशिकला होतो. त्या भागातून लवकरच मोठ्या प्रमाणात इन्कमिंग होईल आणि हे सगळे लोक शिवसेनेबरोबर उद्याच्या विधानसभेत काम करतील आणि आमच्या जागा निवडून आणण्यासाठी मदत करतील. याला जोडून हर्षवर्धन पाटील आज राष्ट्रवादी नेता आहेत, त्यांचं आम्ही स्वागत करतो. हर्षवर्धन पाटलांचं महाविकास आघाडीत येणं हा आमच्या सगळ्यांसाठी शुभ शकून आहे. हर्षवर्धन पाटील एक सुरुवात आहे. त्याला म्हणतो येतो अभी झाकी है, पिक्चर अभी बाकी है. कळेल ना आता कोण कुठे आहे आणि कोण कुठे जात आहेत ते. ज्या दिवशी आचारसंहिता लागेल या महाराष्ट्रात त्या दिवशी महाविकास आघाडीमध्ये येण्याचा प्रवाह आणि ओघ कसा वाढतोय हे तुम्हाला दिसेल. मुख्यमंत्र्यांचा तारटा असं उद्धव ठाकरे म्हणाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट बोलले की हे जे बापाशी भिडू, मुलाशी भिडू, तुमच्या गुंडांशी भिडू, तुमच्या पोलिसांशी भिडू, भिडूच भिडू, चिंता करू नका. आताही भिडतोच आहोत. मोदी आणि शहाची कवच कुंडल आहेत बरं का. ही कवच कुंडल आहेत म्हणून तुमचा हा आवाज आणि मस्ती सुरू आहे. ज्या दिवशी कवच कुंडल जातील त्या दिवशी ही भिडण्याची भाषा तुम्ही करणार नाही. आणि माननीय उद्धव साहेब जे वक्तव्य त्यांच्या चिरंजीवाविषयी केलं आहे, त्यांच्या चिरंजीवाचे प्रताप काय आहेत हे एकदा आपल्या वडिलांनी समजून घ्यावेत. मंत्रालयातल्या प्रशासनावर, ठेकेदारांवर ज्या पद्धतीची अरेरावी हे चिरंजीव करतायत, राज्याच्या इतिहासामध्ये वर्षा बंगल्यातून अशी दादागिरी कधी झाली नव्हती. जर मुख्यमंत्री 40% आहेत मिस्टर, तर त्यांचे चिरंजीव मिस्टर 20% आहेत. वर्षा बंगल्यावरती लुटीचा माल गोळा होतो आणि ते मोजण्याचं काम चिरंजीव आणि त्यांची टोळी करते, सगळ्यांना माहिती आहे. ठेकेदारांना धमकावतंय कोण? पोलिसांना, IAS अधिकाऱ्यांना वर्षा बंगल्यातून धमकावण्याचं काम हे त्यांचे चिरंजीव करतायत.